हॅलो एक्सप्लोरर्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर सोल माइल्स ट्रॅव्हलवर. तुम्ही माझ्या याची भाषा कशी काय चेंज झाली? तर मी हिला असं आहे माझ्या कोकणात म्हणजे माझ्या घराक हो. तर माझ्या कोकणात ना अशी पद्धत आहे की आंब्याचा सीझन येलो ना की ही डिश आमच्याकडे बनाकच होई. त्याशिवाय आमचं जेवण ना पूर्ण होत नाही. दाखवते चला तुमका ही आमची नवीन डिश जी की आपण एक्सप्लोर करणार आहोत आज. आता हे आंबे बघून म्हणशा मिंजा की याची बाग बी का की काय आणि मागशाल नाही नाही हो, माझी बाग बी काय नाही हां, मी विकत आणून खातो आहे ते आंबे आहे. आणि आधीच सांगतो आहे तर म्हणशा की माका दे काय गावाचे नाही, आंब्याचं सीझन संपत येलो. आता ह्या बघ, ह्या माझ्या औषध ठेवलेला आंब्याचा रायता करूसाठी आंबे उकडत हां. उकडताना मात्र आंबे धुवून ठेवा हां. आता हे उकाळले ना की असं ह्याचं गर काढून घ्यायचो. म्हणजे काय, ही पारामटी वेगळी आणि ह्याचं हे साला वेगळी. आता आमच्याकडे जे आतमधलं गर असते का म्हणतात पारामटी. त्याच्यानंतर माझ्या बहिणींना मस्तपैकी त्याचा रस वगैरे काढून घेतला ना, म्हणजे आतमधली जी रवता ना ती सगळी येऊ बघा सो अगदी सगळं काढून घेतला. त्याच्यानंतर माझ्या औषधाने घातलं ना फोडणी. काय काय घातलं ना, जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण असं तडकू मारलं ना का आम्ही खोकलेलो नुसती. कशा तर तुमका कळतो. आणि फोडणी चांगली असली ना की रायता का चव चांगली येता म्हणान. आणि फोडणी ना चांगली भाजून घ्या, कच्ची बिच्ची ठेवू नका, ठेवशा बिळच्या आला मग हे तुमचं. ती फोडणी भाजताना तोपर्यंत तुमचं एक कटू सत्य सांगते. सगळीजणं म्हणतात की प्रत्येक कोकणी माणसाची आंब्याची बाग असता. नाही हो, खोळ्यात काढलेलं देणं तुमका. प्रत्येक माणसाच कोकणी माणसाची ना आंब्याची बाग बी काय नसता. तो माणूस ना अगदी साध्या 16 रुपयांना बाजारातून विकून आणूनच खाता. काय हो आपल्या फुकटचं. आणि होय आमच्या आईने टाकल्याने लाल मसालो, तिखट मसालो हो, तिका तिखट होय असता, बाकी काय नाही. आणि हो मसालो टाकल्यानंतर ना तुम्ही कसलो टाका, फक्त तो व्यवस्थित फोडणीत मात्र भाजून घ्या. ठीक आहे, नीट भाजून घ्या. आणि त्याच्यानंतर माझ्या औषधीने या सगळा त्यात वतला रस गर काढल्यानंतर सगळा हां. माझ्या त्यात गूळ टाकला नसता, पण माझ्या आईने गूळ नाही टाकू का, कारण आंबेच आधी एवढे गोड होते. मग ती बोलली आधी आणि किती गोड आहे मला त्यात काय टाकू नाही. हां, मात्र एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकला ना. स्पेशल इन्ग्रेडियंट काय हो, नारळाचा रस काढला ना खोबऱ्याचो आणि तो वतला ना, बाकी काय नाही. त्या सगळ्या फोडण्यात घातलास ना की ते का चांगली उकळी येऊ द्यायची. म्हणजे कसा जरा तो घट होईल. रायता कसा घट असला ना की चवीक बरा लागता. आणि तुम्ही रायत्यासोबत ना काय खाऊ शकता, भाकरी, भात, चपाती. पण माझ्याकडे जास्त पण भातच असता. मग भातासोबत खाऊ काय ना, त्याच्याशिवाय कसं जमात आमका. आणि मधी ना जरा त्याका ढवळत राहा, म्हणजे कसा तो एकदम खाली लागायचा नाही, समजला हां. आणि आता ही बघा, हे बारीक उकळी ना योक लागली आहे. पण ही बारीक उकळी येऊन उपयोग नाही हा, पुरं चांगलं कड योग हो मस्तपैकी. उकळी म्हणजे कड हो आमच्याकडे म्हणतात हां. आता मी आहे ना रायता डिशमध्ये काढून घेते. आमच्या बाजूच्यांका देऊ गो. माझ्या औषधीचा असा काय केलंस ना की कोणाक तरी नेऊन जायचा हां. म्हणान या वास मात्र बरं येत होतो, अगदी झमझमीत मस्तपैकी. आता हय या ना आमचा रायता तयार आहे. कसा मस्त चमचमीत तिखट गोडवाला असा दिसता तसा खाऊ कवा. ह्या खाऊन ना मस्तपैकी मी झोपान दिलेले ताणून दुपारी. तर झालं ना की वाईस फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. शेअर करा, बेल आयकॉनला प्रेसव करा.